गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे ग्रीनमध्ये क्लोज आहे. त्यातल्या त्यात जे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत तर ते चांगल्यापैकी ग्रीनमध्ये क्लोज आहेत. नॅसडॅक ऑलमोस्ट मोर दॅन 1% पॉझिटिव्ह क्लोज आहे. तर मग आता ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिला तर फार काही वाईट नाही आहे किंवा फार काही चांगलासुद्धा नाही आहे. आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो. जर आपण आता युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस ट्रेड करतायत. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. तर आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल मंथली एक्सपायरी होती आणि त्याचं प्रेशर आपल्याला काल मार्केटवरती पाहायला मिळालं. परंतु 24,000ची जी लेवल आहे तर त्याला रिजेक्शन येताना आपण पाहतोय. तर मग असं होण्यामागचं कारण काय? तर बेसिकली 2-3 रिझन्स आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे काल दोहा इथे US आणि इराण यांचे टॉक्स होणार होते रिगार्डिंग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, की जे मी कालही सांगितलं होतं. तर तिथे जे ट्रम्पचे जे काही लोक आहेत तर ते पोहोचले होते. परंतु तिथे इराणचे लोक आलेच नाहीत. त्यामुळे हे टॉक्स होऊ शकले नाहीत आणि ते फेल झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आता USनं अनऑफिशियली डिमांड केलेली आहे इराणकडे की तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये कशा पद्धतीने टोल लावणार आहात तर ते आम्हाला आधी सांगा. त्यामुळे आता ते पाहावं लागेल की नक्की काय त्या संदर्भातले डेव्हलपमेंट्स येत आहेत ते. आता सध्या जे काही तिथनं शिप्स येत आहेत जात आहेत तर ते जे काही रूट IRGCनं ठरवून दिलेले आहेत इराणनं तर त्या रूटने येत आहेत जात आहेत, बाकी काही नाही. आता जर आपण दुसरी गोष्ट जर पाहिली तर अल निनोमुळे काल जो जून महिन्याचा रिपोर्ट आला तर त्यामध्ये असं दिसून आलं आहे की जून महिन्यामध्ये अल निनोमुळे ऑलमोस्ट 39% कमी पाऊस झालेला आहे, जो जनरली जून महिन्यामध्ये होत असतो तो. त्यामुळे साहजिकच आहे की जे काही ॲग्रिकल्चर वगैरे आहे तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो फ्युचरमध्ये, म्हणजे इन नियर फ्युचरमध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ही गोष्ट काही इकॉनॉमीसाठी चांगली नाही आहे. त्यामुळे मार्केटनं पुन्हा एकदा 24,000वरनं रिजेक्शन घेतलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर आपण सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर म्हणावा असा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुठनंही दिसत नाही आहे. परंतु आपल्या इंडियन कॉन्टॅक्ट्समध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे की जे काही आपलं गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी जे काही मेजर्स घेतलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला इंडियन रुपीला एक सपोर्ट मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण जसं गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं होतं की त्या जे काही बॉन्ड मार्केट आहे तर त्याच्यामध्ये बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वगैरे देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर जून महिन्यामध्ये जो काही रिपोर्ट आला आहे त्याप्रमाणे खूप जास्त इन्फ्लो आपल्याला डेट मार्केटमध्ये पाहायला मिळाला आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहता रुपी स्टेबलाइज आहे, त्यामुळे मार्केटही थोडंसं स्टेबलाइज राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन ऑलमोस्ट 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 6,500 कोटींचं बाईंग केलेलं आहे. एवढं मॅसिव्ह बाईंग करूनही मार्केटनं 24,000ला रिजेक्शन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग आता आजच्यासाठी लेवल्स कुठल्या महत्त्वाच्या राहतील? तर 23,950 ही लेवल जर अपसाईडला ब्रेक केली मार्केटनं तर मार्केट इमिजिएट 24,000 ते 24,035पर्यंत जाऊ शकतं. तेच जर डाऊन साईडला मार्केटनं 23,830 ही लेवल जर ब्रेक केली तर मार्केट फर्दर खाली जाऊ शकतं, साधारण 23,600च्या आसपास. त्यामुळे पाहावं लागेल की नक्की काय होतं ते. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, हार्डली 10-20 पॉईंट निगेटिव्ह आयदर पॉझिटिव्ह. त्यामुळे पाहावं लागेल की आज नवीन महिन्याचा पहिला दिवस आहे, त्याप्रमाणे आता काय घडणार ते. आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहायचं झालं तर ओपन इंटरेस्ट आज महिन्याचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे नवीन ओपन इंटरेस्ट आज जनरेट होईल आणि मोस्टली 24,000ला कॉल रेटिंग होण्याची पॉसिबिलिटी दिसते आहे, कारण 24,000पासून मार्केट बऱ्यापैकी खाली आहे. त्यामुळे होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे काल रात्री गव्हर्नमेंटनं विंडफॉल टॅक्समध्ये कट केलेला आहे. त्यामुळे जे काही ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, त्यानंतर रिलायन्स आहे, तर हे फोकसमध्ये राहतील. यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मार्केटला कशा पद्धतीने ड्राईव्ह करतात ते पाहावं लागेल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.